नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील भाग 2 बुद्धिमत्ता। यात विद्यार्थी मित्रांनो पहिला पाठ आहे आपला आकलन, त्याच्यातला स्वाध्याय 1.1 सूचना पालन। मग सूचना पालन म्हणजे काय? दिलेली सूचना। आता त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेत तुम्हाला जी काही सूचना दिलेली असेल म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितपणे वाचन करायला हवं। ते वाचल्यानंतर ते तुम्हाला किती कळतंय ते कळल्यानंतर त्या पद्धतीने तुम्ही क्रिया करायची आहे, त्याला म्हणतात सूचना पालन। आता या ठिकाणी पहिला प्रश्न बघूया काय सांगितलेला आहे। श्रीराम भक्त हनुमान रामाच्या चरणाजवळ बसला। या वाक्यामध्ये किती जोडाक्षरे आहेत? जोड शब्द नाही, जोड अक्षरे, लक्षात ठेवा। मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा श्री, क आणि च्या या ठिकाणी 3च अक्षर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर। आणखी तुमच्यासाठी सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, श, न्य ही सुद्धा जोडाक्षर आहेत। त्यानंतर क, आता मी याला काय म्हणतो? शेंडीवाले अक्षर। जर असे शेंडीवाले अक्षर आले तर हे सुद्धा काय असतात? जोडाक्षर असतात। त्यानंतर याला मी म्हणतो लंगडे शब्द, ज्याचा पाय मोडलेला असतो ते, मग तेही काय असतात? जोडाक्षर असतात, हे लक्षात ठेवायचं। पुढचा प्रश्न पहा दुसरा। तर भूते असतील शीते जमतील या शब्दापासून एक अर्थपूर्ण म्हण तयार करा। या म्हणीतील विषम क्रमांक स्थानावर असलेली अक्षरे मांडा। डावीकडून 5व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दिलेली सूचना पहा, जर कळली नसेल तर पुन्हा वाचायचंय। आता याचं काय करायचं? तुम्हाला योग्य अर्थपूर्ण म्हण तयार करायची आहे। मग या ठिकाणी पहा असतील, लिहूया इथं असतील, असतील शीते, शीते, तर जमतील, पुढचं आहे भूते, अशी योग्य म्हण तयार होते। असतील शीते तर जमतील भूते। यांना आता क्रमांक द्यायची आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 क्रमांक दिल्यानंतर सांगितलेली सूचना काय आपल्याला? या ठिकाणी विषम क्रमांकाची अक्षरे। मग या ठिकाणी विषम क्रमांक काय येतोय? नंतर ती, शी, त, ज, ती आणि भू ही लिहिल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे काय? डावीकडून 5व्या स्थानावर कोणते अक्षर आहे? मग डावीकडून हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा अक्षर डावीकडून काय मिळाला? ज, म्हणजे योग्य उत्तर काय मिळालं आपल्याला? पर्याय क्रमांक 2। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, सूचना पालन, व्यवस्थितपणे प्रश्न समजून घेणे खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी। आणि त्यातल्या त्यात वेळ पण आपल्याला कमी घ्यायचा आहे पेपरात, लक्षात असू द्या। पुढचा प्रश्न तिसरा। महानगर या शब्दातील अक्षरापासून पुढीलपैकी कोणता शब्द तयार होऊ शकत नाही? मग या ठिकाणी लक्षात ठेवायचे, तयार होऊ शकत नाही। नगर, या ठिकाणी नगर दिलेला आहे म्हणजे तयार होतोय। महाग, आता महागचा या ठिकाणी म दिलेला आहे, हा आहे आणि ग पण आहे, म्हणजे हा शब्दही तयार होत आहे। सागर, सागरच्या या ठिकाणी सा नाहीये, म्हणजे सागर शब्द तयार होत नाही, आणि जो तयार होत नाही तो आपल्यासाठी बरोबर। याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बरोबर। चला चौथा प्रश्न पाहूया। नाचता येईना अंगण वाकडे या म्हणीतील दुसऱ्या व चौथ्या शब्दातील अक्षरांची बेरीज पहिल्या व तिसऱ्या शब्दातील अक्षरांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? आता यांना क्रमांक द्या। पहिला
दुसरा, तिसरा आणि चौथा. या ठिकाणी काय सांगितलंय? दुसऱ्या आणि चौथ्या. बघा, दुसऱ्या आणि चौथ्या. इथं किती अक्षर? 3. या ठिकाणी 3. 3 आणि 3 किती अक्षर झाली? 6. पुढचं पहिल्या क्रमांक आणि तिसरा क्रमांक यांची बेरीज सांगली. इथं 3, इथं 3 किती झाले? 6. आणि त्यांचे काय सांगले? बेरजेपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे. मग या ठिकाणी वजाबाकी जर केली विद्यार्थी मित्रांनो तर काय उरतंय? 0. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. कारण यांची बेरीज दुसऱ्या आणि चौथ्याचं काय येतंय? 6. पहिल्या आणि तिसऱ्याची बेरीज काय येते? 6. 6 मधून 6 गेले 0. पुढचा प्रश्न आहे 5वा. आकाशात आकर्षक सप्तरंगी इंद्रधनु बघताच निराशार पिसारा फुलून मोर थुई थुई नाचू लागला. या वाक्यातील विशेषणांची संख्या नामाच्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे? विशेषणांची, मग विशेषण तुम्हाला माहित असलं पाहिजे. मग नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. मग या ठिकाणी आकाश, आकाशाबद्दल आकाश कसे? आकर्षक. इंद्रधनुष्य कसे आहे? सप्तरंगी. या ठिकाणी विशेषण इथं 2 मिळाले. इंद्रधनु नाही, बघताच नाही, निराशार पिसारा. पिसारा कसा आहे? निराशार आहे. फुलवून मोर थुई थुई. मोर कसा नाचतोय? थुई थुई नाचतोय. विशेषणे मिळाले आपल्याला 4. नामांच्या संख्येपेक्षा तर नाम बघूया. आकाश 1 नाम झालं. इंद्रधनु 2, बघताच नाही, पिसारा फुलून मोर थुई थुई. मग या ठिकाणी पिसारा आणि मोर अशी 4 नाम पण मिळाली 4. मग या ठिकाणी काय? संख्या समसमान. बरोबर. विशेषणही 4, नामही 4. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 6वा. निळ्या आकाशात कारखान्याची चिमणी धूर ओकत उभी होती. या ओळीतील चिमणी हा शब्द कोणता अर्थ दर्शवतो? आता चिमणी पाखरू दर्शवते, धुराडे, इंजिन का मशाल? आता कंपन्यांमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, धूर नेण्यासाठी एक चिमणी असते. त्या चिमणीला समानार्थी शब्द असतो धुराडे. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 7वा. ल, ट, उ, वा, पा या अक्षर समूहापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तयार होणाऱ्या शब्दात मध्यभागी असलेल्या अक्षराचा लगत डावीकडे कोणते अक्षर आहे? ही बाजू असते विद्यार्थी मित्रांनो उजवी आणि ही असते डावी. एवढं तुमच्यासाठी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. मग याच्यापासून काय तयार होतंय शब्द ते बघूया. पा, उ, ल, वाट. बरोबर. पाऊल वाट तयार होते. काय तयार होते? पा, उ, ल, वाट. पाऊल वाट. मग या ठिकाणी मध्यभागी हे 2 गेले, हे 2 गेले. मध्यभागी काय आलं? ल. मग मध्यभागी असलेल्या अक्षराचा डावीकडे लगतचे काय सांगितलंय? लगतचे. लगतचे म्हणजे काय? त्याच्या शेजारी. आता याचं डावीकडे काय येतंय? उ. लचा डावीकडे काय येतोय? उ. डावीकडे सांगितले म्हणून डावी बाजू, ही उजवी बाजू. लगतची म्हणजे शेजारी. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 8वा. ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाडी वीज देते टाडी, फुलव पिसारा नाच. मग वरील ओळीत अनुक्रमे ड आणि र ही अक्षरे किती वेळा आलेली आहेत? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला ड पाहूया किती वेळेस आलेला आहे. या ठिकाणी ड नाही. 1, 2, नंतर 3, 4 वेळेस आलेला आहे. ड किती वेळेस आला? 4. आता र बघूया. 1, 2, र इथं 3, र नंतर इथं र 4. किती वेळेस आला र पण? 4 वेळेस.
म्हणजे या ठिकाणी 4 वेळा 5 वेळा नाही, 4 वेळा 4 वेळा बरोबर. पर्याय क्रमांक 2 ळ 4 वेळास र पण 4 वेळेस. पुढचा प्रश्न 9वा. तिरुवनंतपुरम या शब्दातील अक्षरांना उजवीकडून क्रमांक दिल्यास कोणत्या अक्षराचे क्रमांक मूळ संख्या असतील? आता उजवीकडून आता सुरुवातीला लिहून घेऊया. तिरुअनंतपुरम, तिरुअनंतपुरम या ठिकाणी उजवीकडून 1 2 3 4 5 6 7 आणि 8 ही आहे उजवी बाजू. क्रमांक दिले. या शब्दातील अक्षरांना उजवीकडून क्रमांक दिल्यास कोणत्या अक्षराचे क्रमांक मूळ संख्या असतील? आता मूळ संख्या सांगितलेले या ठिकाणी 2 मूळ संख्या आहे, 3 मूळ संख्या आहे. म्हणजे काय मिळालं? र. पुढे काय मिळाला? पू. मूळ संख्या 5, त्याच्या जागेवर काय आला? न. नंतर मूळ संख्या रू 7 नंबरची. माता र पू न रू कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 10वा. शाळा सुटता धावत सुटले, ठेच लागुनी मी पडले, मी धडपडले, आई मजला नंतर कळले, नवी कोरी पाटी फुटली. वरील ओळीत अनुक्रमे 3 अक्षरी आणि 2 अक्षरी शब्द किती आहेत? सुरुवातीला पाहूया 3 अक्षरी. मग 3 अक्षरी एकदम सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त या ठिकाणी आपल्याला वेळ वाचवायचा आहे. सूचना तुम्हाला करतायत, दिलेली सूचना तुम्हाला मांडायची. आता बघा 3 अक्षरी 1 2 3 4 5 6 7 या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8. आता 3 अक्षरी एकूण मिळाले आपल्याला किती? 8. आता 2 अक्षरी पाहूया. 2 अक्षरी घेतो. 1 2 3 4 5 6. बस आता 6 दिसत आहेत, बाकी नाही. म्हणून 2 अक्षरी मिळाली 6. 8 आणि 6 6 8 7 8 नाही, कारण सुरुवातीला 3 अक्षरी पाहिजे. इथं 3 अक्षरी सुरुवातीला 8 दिलेली नाही. 7 नाही, 8 6 बरोबर. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. क्रम पण लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न 11वा. लक्ष्मीनारायण या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? व्यंजन समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. व्यंजन कोणाला म्हणायचं? आता बघा या ठिकाणी आपण क असा लिहितो, पण क हा असा अपूर्ण, याला म्हणतात व्यंजन, आणि प्लस त्याच्यामध्ये अ जोडलेला असतो, तेव्हाच हा क तयार होतो. मग असे व्यंजन किती आहेत ते आपल्याला शोधायचे आहे. आता ल हा 1 मिळाला, प्लस आणखी श. या श मध्ये इकडे देतो विद्यार्थी मित्रांनो. श मध्ये क प्लस श आणि अ असतो, पण आपल्याला व्यंजन सांगितलेली. मग या ठिकाणी 2 आलेली आहेत. मग कोणती आली आहेत? क आणि श. त्यानंतर या ठिकाणी मी म्हटला म, नंतर न, नंतर येतोय र, नंतर य आणि र, य आणि न, य आणि न. 1 2 3 4 5 6 7 8. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 12वा. खेळलो जातो पाहीन, केले होते वाचेन, राहिला पडेन, वळतो, झोपला, जिंकली, लपेन. वरील शब्दांपैकी अनुक्रमे भूतकाळ व भविष्यकाळ दर्शवणारे शब्द किती आहेत? आता भूतकाळ आणि भविष्यकाळ ज्या वेळेस क्रिया झालेली असते त्याला म्हणतात भूतकाळ, आणि भविष्यकाळ म्हणजे काय? कोणती क्रिया अजून व्हायची बाकी आहे त्याला म्हणतात भविष्यकाळ. मग भूतकाळ
खेळलो एक झालं, जातो नाही पाहिन नाही, केले दोन, होते तीन, वाचेन नाही, राहिला पडेन, पडेन भविष्यकाळी, राहिला वाचेन राहिला, वळतो वळतो चार, झोपला पाच, जिंकली लपेन जिंकली सहा. आता या ठिकाणी भूतकाळी शब्द मिळाले मला सहा, भूतकाळ किती मिळाले सहा. आता भविष्यकाळ शोधूया. जातो नाही पाहीन, पाहण्याचे अजून बाकी आहे. पाहीन एक, वाचेन वाचेन दोन, राहिला नाही, पडेन तीन, राहिला क्रिया चालू आहे, जातो क्रिया चालू आहे, नंतर तीन झाले, लपेन चार, अजून मी लपलेलो नाही, मी लपेन, खेळताना मी लपेन. मग या ठिकाणी किती मिळाले चार. मग या ठिकाणी मला शोधायचे सहा आणि चार. सहा चार इथं नाही, सहा व पाच नाही, पाच व सहा नाही, सहा व चार, पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 13वा. पुढील पैकी कोणता शब्द जोड शब्द नाही. जोड शब्द विचारलंय, नाक कोपरा आहे, गमत जमत आहे, स्वर पदक नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. जोड शब्द ही तुमचे पाठ असले पाहिजेत. पुढचा प्रश्न 14वा. खरखटट भरभर परकर सैरभैर भरकन गरगर कारभार सरसर या शब्दांमध्ये अनुक्रमे 15 व 5 वेळा आलेली अक्षरे कोणती. मग पर्याय पद्धतीचा वापर करूया. पहिले बघूया र. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, 15 वेळेस र आलेला आहे. आता शोधूया पुढचा क. क किती वेळेस आलेला आहे. क 1 2 3, 3 हा आपल्याला 4 वेळेस ऐकला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही. 2 येणार नाही, कारण सुरुवातीला काय असला पाहिजे र, म्हणून पर्याय 2 गेला. इथं सुरुवातीला क दिलेला आहे, सुरुवातीला आपल्याला पाहिजे र, म्हणून 3 नंबर गेला. उरला काय 4, म्हणजे योग्य उत्तर मिळालं. पण तरी शोधूया. र होते 15, भ किती आहेत ते शोधूया. आता 4 आहेत का. 1 2 3 4 आणि 5. आता सांगितले होते 5, बरोबर आपल्याला मिळाले 5. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 15वा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणारे व्हिडिओ तितकेच महत्वाचे आहे. तिला गायन शिकवायचे होते म्हणून ती आमच्या शाळेत आली. या वाक्यातील सर्वाधिक अक्षरे असलेली सर्वनाम आणि सर्वात कमी अक्षरे असलेले सर्वनाम यांच्यामध्ये किती अक्षरांचा फरक आहे. मग सर्वनाम कोणाला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. नामाबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजे सर्वनाम. आता बघा या ठिकाणी तिला नामाबद्दल आलेला शब्द आहे, ती नामाबद्दल आलेला आहे, आणि आमच्या हे नामाबद्दल आलेले शब्द आहेत, ते असतात सर्वनाम. मग सगळ्यात जास्त काय आलेला आहे. आमच्या 3 अक्षरी, सगळ्यात कमी वेळा ती 1 अक्षरी. यांच्यातील फरक विचारलाय. फरक जर काढला तर किती झाला 2, 3तून 1 गेला 2, मग पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. भेटूया उद्याच्या दिवशी भाग 2 मध्ये, कारण व्हिडिओ हा खूप मोठा होतोय आणि पालक तुमच्याकडे जास्त वेळ मोबाईल देत नाही, म्हणून आपण व्हिडिओ छोटे तयार करण्याचा प्रयत्न करतोय. भाग 2 मध्ये भेटूया उद्याच्या दिवशी. धन्यवाद.